एक वाया माथा नाचती सासन काठ्या वाटेवरी नाथा रंग भक्तीचा गुलाली रंगला भलता हो नाचती सासन काठ्या वाटेवरी नाथा तुझ्या चांग भर हे चांग भर ज्योतिबाच्या नावानं चांग भर हे चांग भर हे चांग भर ज्योतिबाच्या नावानं चांग भर ज्योतिबाच्या नावानं चांग भर साफसफाई काय झालं वरचे क्रीम पडलं. अरे देवा, काय झालं माझ्या पोरीला? अरे देवा, समीर, काय झालं पोरीला? सुनबाई. आबा सोनल जेव्हा पडले होते किचन मध्ये तेव्हा किचन मध्ये मला एक बाटली सापडली. काय हाय या बाटलीत? यात जुलाबाचं औषध आहे. माझ्या चुकीची शिक्षा ही मला मिळायलाच हवी. ज्योतिबाच्या यात्रेला तुम्ही यायचं नाही. पोरी, अगं काय झालं? अगं रडतेस का? अगं कोणी बोललं का तुला? काय झालं बाळा? तुझं काय दुखतंय का? हा, काय होतंय तुला? आई मी चुकले, मी खरंच चुकले. पण मला एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ. तुम्ही सांगा ना आबांना की मला खरंच ज्योतिबा रायाच्या दर्शनाला यायचंय. अगं मी काय सांगू पोरी? अगं त्यांचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे. पण हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, यातनं मार्ग निघल. हा, नक्की निघल. तू काळजी करू नकोस पोरी, काळजी करू नकोस. पोरी, तुझ्यासाठी चहा आणू? हा, मस्त चहा करून आणते तुझ्यासाठी. हा, आई नको. नाहीतर लिंबू सरबत आणू का? आपलं ते काय का बाय म्हणतात त्याला? हा, ते आपलं कोल्ड ड्रिंक फिल्ड ड्रिंक ते आणू? असं का विचारताय तुम्ही? अगं थट्टा केली ग पोरी तुझी, तुझं मन हलकं व्हावं म्हणून. पोरी, आपल्या हिथं बी असली रंगीबेरंगी थंडगार सरबत आहे ती. हा, आपण ते पितो, कवा गंमत म्हणून तर कवा चैन म्हणून. तर त्यानं ताण भागत नाही बरं का. त्याच्यासाठी लागतंय पाणी, फकस्त साधं पाणी. खरं आई. अय्यो, आजवर मी पण त्या रंगीबेरंगी सरबतांसारख्या दुनियेमध्ये हरवून गेले होते. पण आज मला तहान लागली ती खऱ्या प्रेमाची, मायेची. आणि ज्योतिबाचं दर्शन घेतल्याशिवाय ही तहान शांत नाही होणार. वय ग पोरी वय, खरं आहे तुझं. अगं ती माया लावणारी आधी मायाच आहे. तिचं बी दर्शन घ्यायचंय आपल्याला. हा, अगं केदारनाथाची माय आहे ती यमाई. मूळ माया यमाई म्हणजे केदारनाथांची लाडकी बहीण. दक्षिण मोहिमेत औंदासुराच्या वधासाठी केदारनाथांनी तिला ये माई असं आवाहन केलं आणि यमाईने औंदासुराचा वध करून औंद गावी वास्तव्य केलं. पुढे केदारनाथांनी वाडी रत्नागिरी इथं स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. पण या सोहळ्याला यमाईस आमंत्रण दिलं गेलं नाही, म्हणून यमाई रुसल्या. केदारनाथांनी त्यांचा रुसवा काढताच आपल्या या लाडक्या बंधूसाठी यमाई देवी वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर चंपकवनात प्रकट झाल्या. चाफ्याच्या या वनराईत यमाई देवी वसली आहे. हीच पूर्वजन्मीची रेणुका, पूर्ण सनातन आदी माया. तानाजी, आरंभ धरीला आलाय. सूर्य कवा होणार तुझं? चल घे की पटापटा, चल. हो, उद्या अजून काय चाललंय रे? चल जा लवकर. काय चिरंजीव, नांगर धरताय वय? धरू की, शेवटी तुमचाच मुलगा आहे मी. अक्षय, हा परतळ हाताला फॉड येतील की राव. चालेल चालेल. तुम्हाला चालेल हो, पण आम्हाला नाही चालणार. या तळ हातावरल्या फोडासारखा जपलाय राव तुम्हाला आम्ही.
आबाओ तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही थोडं मनाला जपायला शिका की. म्हणजे चिरंजीव आम्ही तुमच्या मनाला जपत नाही असं म्हणायचंय होय तुम्हाला? नाही नाही आबा, मी माझ्याबद्दल नाही सोनल बद्दल बोलतोय. त्यांच्या मनासारखाच तर निर्णय घेतलाय राव आम्ही. जपलंय की त्यांच्या मनाला. त्यांना ज्योतिबाच्या यात्रेला यायचं नव्हतं. म्हणलं ठीक आहे, उद्या तुमच्या मनासारखं काय. आबा पण सोनल आता बदलली आहे, तिला यायचं यात्रेला. असं चालतंय बाई? माणसानं कसं आपल्या मतावर ठाम असायला पाहिजे चिरंजीव. असं आज याचं उद्या याचं नाही, असं बदलून चालतंय वय? यात्रा म्हणजे काय खेळखंडोबा वाटली वय तुम्हाला? हा? अहो पण आबा तुम्ही बस बस, आता नका तुम्ही वकिली करू त्यांची. अरे घे की लेखा. कसं आहे चिरंजीव, तुम्ही परदेशात लय पैसा कमवला, मोप कमवला की राव. पर माणसं नाही कमवता आली तुम्हासनी. माणसं कमवणं, त्यांच्यासाठी झिजणं आणि संसाराचा गाडा चालवणं सोपं नसतं या. लय कठीण असते राव. शिकवा तुमच्या कारभारीसनी. म्हणावं पैसा कमवला म्हणजे माणसं मिळवता येत नाही, पैशानं माणसं जवळ येत नाही. त्यासाठी संसाराचा गाडा नीट चालवायला लागतो. आणि संसाराचा गाडा पैशानं चालत नाही राव. त्यासाठी पीठ मिठाची सांगड जुळायला लागते. पीठ आणि मिठाशिवाय संसार होत नाही. म्हणूनच यमाई देवीला पीठ मीठ वाहून भक्त सुखी संसाराचं दान मागतात. आदिमाया यमाई मूळ नक्षत्रावर प्रकट झाली आहे. मूळ पीठावर बसूनच ती सर्व कारभार पाहते. नवविवाहित दाम्पत्य इथं येतात, मूळ मायेचं दर्शन घेतात. मंदिराच्या मागील बाजूस दगड खापरांच्या उतरंडी लावतात. ही उतरण म्हणजे 14 चौक कड्या आणि 7 समुद्ररूपी विश्वाची प्रतीका आहेत. या नवसानेच इथून नवदाम्पत्याच्या संसार जीवनाची सुरुवात होते.